विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झालेत. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघे या पहिल्या पसंतीच्या मताने विजयी झालेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 42 आमदारांचं संख्याबळ होतं. उमेदवारांना विजय होण्यासाठी 23 मतांचा कोटा होता. महायुतीचे मतं मिळून अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांनी हा कोटा सहज पूर्ण केला आणि महायुतीच्या मतांची फाटाफूट टाळली. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे आता विधान परिषदेत आमदार म्हणून बसलेत. त्यानिमित्तानं शुक्रवारी सायंकाळी रेल्वे लाईन्स येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांचा संपर्क कार्यालयासमोर गर्जे आणि विटेकर यांच्या विधान परिषदेवर निवडी झाल्या. त्यानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटून कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांसमवेत जाधव यांनी या निवडीबद्दल जल्लोष करत उपस्थिती त्यांना मिठाईचं वाटप केलं. यावेळी प्रदेश सरचिटणीस सायरा शेख, राष्ट्रवादी महिला समन्वयक शशिकला कसपटे, जिल्हा उपाध्यक्ष रुक्मिणी जाधव, शोभा गायकवाड, महिला शहर उपाध्यक्ष सुनीता बिराजदार, सरचिटणीस संगीता गायकवाड, सहसचिव अंजली आठवले, शहर उपाध्यक्ष प्रमिला स्वामी, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, शहर राष्ट्रवादी सेक्रेटरी प्रमोद भोसले, प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल बशीर शेख, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष रियाज शेख, अल्पसंख्याक समन्वयक संजू मोरे, राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, दशरथ शेंडगे देशमुख, शहर उपाध्यक्ष किरण शिंदे, शहर सचिव अमोल जगताप, शहर संघटक माणिक कांबळे, हुलगप्पा शाशम, कौशिन कुरेशी, माऊली जरग, ऋषी येवले, दिनेश आवटे, आकाश जाधव, जितेंद्र दार्लो आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा जल्लोष करण्यात आला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व उमेदवार विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाले. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गर्जे आणि विटेकर यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालंय. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील अजित पवार गटाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होतील यामध्ये तीळमात्र शंका नाही. या विजयाबद्दल कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. आगामी काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीपथावर विकासाच्या दृष्टीने राहील अशी आशा देखील यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेत राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोन्ही उमेदवार तसेच सर्व महायुतीचे उमेदवार निवडून आल्याबद्दल त्यांचं देखील आम्ही जल्लोष केल्याचं देखील यावेळी किसन जाधव म्हणाले. आदरणीय गर्जे साहेब व राजू विटेकर साहेब या दोघांचेही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष खासदार तटकरे साहेब आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व ज्येष्ठ मंडळीने विधान परिषदेची उमेदवारी त्यांना दिली होती आणि आज महायुतीच्या माध्यमातून गर्जे साहेबांना आणि विटेकर साहेबांचं विजयश्री महायुतीच्या माध्यमातून झालेले आहे आणि राष्ट्रवादीचे दोन्ही शिलेदार हे पक्षासाठी वाहून घेणारे कार्यकर्ते होते. आज दादाने आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी जे पक्ष संघटनेमध्ये सातत्याने काम करतात, पक्ष संघटना आज ताकद चांगल्या पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून, गर्जे साहेबांच्या माध्यमातून असेल, विटेकर साहेबांच्या माध्यमातून असेल, राष्ट्रवादी पक्षाचं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम पक्षाचं ज्यांनी केलेलं आहे त्या दोन्ही शिलेदारांना, गर्जे साहेबांना आणि विटेकर साहेबांना विधान परिषदेवर संधी दिलं आणि त्या संधीचं आज महायुतीच्या माध्यमातून त्यांचं विजयश्री झालंय आणि विजयश्री होत असताना महायुतीचे जे इतरही उमेदवार होते तेही विजयश्री झालेले आहेत. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.